बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो. ज्यावेळेस तुमचं मन स्वच्छ असतं, तुमचं मन नितळ असतं, निर्मळ असतं, समाजाप्रती समाजासाठी म्हणून तुम्ही जे काही करताय त्यासाठी तुमचं मन जर स्वच्छ असेल, जे काही तुम्ही करताय त्यात जर पारदर्शकता असेल, त्यावेळेस समाज तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला कधीही हा समाज एकटा सोडणार नाही. याची महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समाजासाठी निर्मळ मनाने जर एखादी गोष्ट करत असाल तर समाज तुम्हाला कधीही एकटा सोडत नाही. याचं एक सुंदर उदाहरण मला तुम्हाला सर्वांसमोर घेऊन यायचंय. ही असली उदाहरणं या प्रस्थापित मीडियांकडनं दाबलीच जाणार आहेत, वेगळ्या काही अपेक्षा ठेवू शकत नाहीत. याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येतोय. ते म्हणजे सध्या गावोगावी फिरत असलेले भारतीय जनता पक्षाचे मोदी सरकारच्या योजनांचे रथ, जे गावोगावी फिरतायत, वाड्या वस्त्यांमध्ये फिरतायत. या रथाचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतोय. ज्या वेळेस महाराष्ट्रभर शिवसेनेचा होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम महाराष्ट्रभर चालविला जात होता, कधीही कुठल्याही गावामध्ये या होऊ द्या चर्चाला आडकाठी आणली गेली नाही. याला अपवाद आहे ठाण्याचा. ठाण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी होऊ द्या चर्चामध्ये भाग घ्यायचा प्रयत्न केला त्या सर्वांवर पोलीस केसेस टाकल्या गेल्या. हा अपवाद आहे त्याला. कारण कोंबडं झाकलं तर उगवायचं राहतं बहुतेक. त्या चर्चा घडल्याच नाही तर कदाचित त्यांच्या सरकारांना धोका होईल. त्या चर्चा जर घडल्या तर सरकार उलटतील या भीतीपोटी या शिवसैनिकांवर केसेस टाकायची कामं केली. ठाण्यामध्ये हे प्रकार झाले, कित्येक कदाचित अनेक जिल्ह्यांमध्ये झाले असतील, पण ठाण्यामध्ये विशेषतः झाले. ठीक आहे, ठाण्यामध्ये कोण प्रस्थापित बसलेला आहे तुम्ही सर्वांनी पाहिलं. ठाण्यामध्ये कोण बेकायदेशीरपणे बसलेला आहे तुम्ही सर्व पाहत आहात. चला, मी तुम्हाला त्या उदाहरणावर पुन्हा घेऊन येतो. ज्या वेळेस तुम्ही समाजासाठी एखादी गोष्ट करत असता त्यावेळेस समाज तुमच्या पाठीशी राहतो. ज्यावेळेस होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम होत होता त्यावेळेस मात्र उभा समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला. प्रत्येक गावोगावी, खेड्यापाड्यांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये त्या अनेक सभांचा मी देखील एक भाग होतो. मी विदर्भात त्यावेळेस फिरत होतो. पण लक्षात घ्या, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये शिवसैनिकच नाही, सर्वसामान्य ग्रामस्थ असतील, सर्वसामान्य महाराष्ट्राचे नागरिक असतील, ते येऊन बसत होते. काय म्हणते शिवसेना, काय चाललंय शिवसेनेमध्ये, काय करणार आहे शिवसेना, शिवसेनेची घौडदौड पुढे कशी असेल, या साऱ्या उत्कंठेपायी गावोगावातले शिवसैनिक त्या सभांमध्ये येऊन बसत होते, चर्चा करत होते. देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी चर्चा करत होते. काय घडतंय, काय नाही घडतंय, सगळ्या गोष्टींना ते उजाळा देत होते आणि स्वतःचं एक अमूल्य योगदान त्याच्यामध्ये टाकत होते. तो अनुभव फार वेगळा होता. आणि आज नेमकं काय घडतंय बघा. कशासाठी अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, कशासाठी यांना वेगळे काढायचे होते याचे कारण तुम्हाला सांगू. कदाचित एकनाथ शिंदेच्या जे काही कार्यालय असतील, जिथे कुठे यांनी टाकलेली असतील कार्यालय, त्या कार्यालयांवर देखील मोदींचे फोटो लावलेले असतात. यांचा कुठलाही बॅनर, यांच्या जाहिरातींचा, यांच्या त्या 40 आमदारांच्या कुठलाही बॅनर त्यांच्या मतदारसंघातला हा मोदींच्या फोटो शिवाय किंवा हा देवेंद्र फडणवीसांच्या फोटो शिवाय सुना जात नाही बरं. यांच्या प्रत्येक बॅनरवर, यांच्या प्रत्येक जाहिरातीवर, अगदी वर्तमानपत्रातल्या जाहिरातींवर देखील मोदी असतात. मग तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेस सरकारची, केंद्र सरकारची अशी एखादी योजना नाही म्हणता येणार याला, एखादी जाहिरात महाराष्ट्रात येत असते, ही जाहिरातच आहे आपल्या कामांचं, जी कधीही झालेली नाहीत अशा कामांची लोकांच्या माथ्यावर मारण्याची ही जी पद्धत आहे, जी रथ घेऊन फिरतायत गावोगावी, त्याच्यावर कुठेही अजित पवाराचा, त्याच्यावर कुठेही एकनाथ शिंदेचा फोटो नाही. महाराष्ट्राच्या कसे का असेना, कशाही पद्धतीने का मिळालेला असेना, मुख्यमंत्र्याचा त्या रथावर फोटो नाही. ही आहे आपली जागा, ही आहे आपली यांच्यामधली जागा. हा भारतीय जनता पक्ष तुम्हाला या नजरेने पाहतो, या नजरेने पाहतो तुम्हाला. ही तुमची जागा. लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष काय तुम्हाला वाढवण्यासाठी तुम्हाला घेऊन आलाय. तुमचं जे काही गट तट आहे, ज्याला तुम्ही सो कॉल्ड शिवसेना म्हणून नाव दिलंय, चिन्ह मिळवलं, त्या भारतीय जनता पक्षाच्या जीवावर हा भारतीय जनता पक्ष तुमची वाढ करण्यासाठी तुम्हाला सोबत घेऊन फिरतोय. ही तर एक तडजोड आहे. ही एक टाइम, एका विशिष्ट वेळेसाठी, एका विशिष्ट मर्यादेसाठी एक तडजोड आहे. भारतीय जनता पक्ष असा उचलून फेकून देणार सगळ्यांना. वेळ आल्यानंतर अजित पवारांचं मला माहित नाही, अजित पवार शेवटी प्रस्थापित आहेत, ते त्यांचं कसं निभावून नेतील मला माहित नाही. पण एकनाथ शिंदेचा कशा प्रकारे हा भारतीय जनता पक्ष गेम करून टाकणार आहे ना, हे उभा महाराष्ट्र याची देही, याची डोळा पाहणार आहे. हे लक्षात घ्या.
ज्या ज्या वेळेस हे रथ महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात तुम्ही कित्येकदा पाहिलं असेल, मला विशेष आभार मुंबई तक या वाहिनीचे मानायचे, कारण मुंबई तक या वाहिनीने हे व्हिडिओ दाखवायचा एक प्रयत्न केलेला आहे. काही का असे ना, त्यांच्या भूमिका कसल्या आहेत मी सांगणार नाहीत. माझ्या बाजूने, माझ्या पक्षाच्या बाजूने किंवा विरोधकांच्या बाजूने मला माहित नाही. मी त्या विषयात जाणार देखील नाही, कारण मीडियाने मीडियासारखं राहावं हीच आमची भूमिका असते. वेळ प्रसंगी आमच्या दोन कानफडात मारा, आम्हाला चालेल. आम्हाला पण दाखवून द्या तुमच्या चुका काय आहेत, आम्हाला चालेल. कारण याच्यातूनच इव्हॉल्युशन होत असतं, याच्यातूनच तुम्ही सुधरत असता, याच्यातूनच एक विकास होत असतो, स्वतःच्या आत्मपरीक्षणाचा एक विकास होत असतो. ठीक आहे, पण मुंबई तकवरच मी कित्येकदा पाहतोय, सुरुवात झाली कोल्हापूरकरांनी, आणि कोल्हापूरकर रांगडे शिवसैनिक. कोल्हापूरकरांचा नाद कुठं करायचा, कोल्हापूरने सुरुवात केली, त्याच्यानंतर नाशिक असेल, नांदेड असेल, पुणे असेल, यवतमाळ. आज यवतमाळ, मला काही जिल्ह्यांची माझ्याकडनं नावं राहिली, मला वाटतं बुलढाणा राहिलं, संभाजीनगर राहिलं. अशा अनेक जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस हा रथ पोहोचत होता, तिथे नियोजित स्थळी पोहोचायच्या आधीच ग्रामस्थ त्या रथाला घेरत होते आणि म्हणत होते, बाबा कसला रथ आलाय हा. इथे लोकांचे ते ज्यावेळेस मृत्यू होता त्यावेळेस ज्या रथातून, स्वर्गरथ म्हणतात त्याला, त्या रथाची ह्या रथाची बाजूबाजूला ठेवलं ना तुम्ही दोन्ही रथांना, या दोन्ही रथांची चित्र सारखीच आहेत बरं का. तुम्ही तो स्वर्गरथ पहा आणि मोदींचा हा रथ पहा, या दोन्हींची चित्र अगदी सारखी दिसतात आणि ह्या दोघांची कामं देखील तीच आहेत. हा रथ कमीत कमी त्या वैकुंठापर्यंत, स्मशानभूमीपर्यंत घेऊन जातो आणि हा रथ तुम्हाला तिकडे न्यायची तयारी करत असतो, एक नियोजनबद्ध तयारी करत असतो. शेतकरी प्रश्न विचारतायत. त्या पहिला जो दिवस होता, त्या विद्यार्थी असेल मला माहित नाही, तरुण वर्गातला मुलगा होता तो, त्याने, त्याचं नावही मला आठवत नाही, पण त्याने खूप सुंदर सांगितलं. त्याने समाजवादाविषयी सांगितलं. त्याने सांगितलं, हा भारतीय जनता पक्ष असेल किंवा मोदी सरकार असेल, ह्यांच्या योजना आहेत का? नाही, या योजना आहेत भारत सरकारच्या. रथावर नाव भारत सरकारच्या योजनांचा तुमच्यापर्यंत एक लेखाजोखा घेऊन येणे, अशा प्रकारचं काहीतरी त्याचं एक शीर्षक असायला हवं होतं, पण तसं झालं नाही. नाव दिलंय मोदी सरकारचे उपक्रम. साहजिक आहे, जनतेच्या मनात चीड येणार, कारण जनता रोज ते मरण डोळ्यासमोर पाहते, रोज पाहते. तुम्हाला एक साधा फरक सांगू, शिवशाहीच्या सरकारच्या काळात, म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात, ज्याचं नेतृत्व शिवसेना करत होती, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ज्या वेळेस तूर डाळीचं, मी सांगतो विदर्भातले हे आकडे बरं, तूर डाळीला जवळपास 10 ते 11 हजार भाव मिळत होता. आता तो भाव आहे 5 ते 6 हजारांचा. खोटं सांगत असेल तर कमेंट मध्ये लिहावं. त्यानंतर सोयाबीनचा भाव त्यावेळेस जवळपास 7, 8 आणि 9 हजार अशापर्यंत होता. सुरुवातच 7 हजाराने झाली होती, जवळपास दिवाळीपर्यंत, म्हणजे दोन्ही वर्षात. तो काळ तर कोरोनाचा काळ होता. तुम्ही लक्षात ठेवा, कोरोनाच्या काळात उद्या देशाची म्हणण्यापेक्षा जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्याही काळात जवळपास 90 हजारांवर, म्हणजे 90 रुपये किलो पर्यंत हा भाव पोहोचला गेला होता दिवाळीपर्यंत. म्हणजे 7 हजार, म्हणजे 70 रुपये किलो पासून ते 90 रुपये किलो, म्हणजे 7 हजार ते 90 हजारपर्यंत, 9 हजारापर्यंत हा भाव पोहोचला होता सोयाबीनचा. कापसाचा भाव त्यावेळेस जवळपास 10 हजारापर्यंत पोहोचला होता आणि जास्तीत जास्त वाढून हा 11 हजार देखील क्रॉस होत होता त्यावेळेस. उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री ते, आता हा भाव आहे 6 हजारांचा. सोयाबीनचा भाव आहे 4 हजारांचा. हा जो फरक आहे ना, तूर डाळीचा आताचा भाव 5 ते 6 हजारांवर पोहोचलाय, जो त्यावेळेस 11 हजारापर्यंत जात होता. हा फरक कसला? अहो, आता काल परवापर्यंत 60 रुपयांपर्यंत गेलेला कांदा, 60 रुपयांपर्यंत, तुम्ही निर्यातीवर काही शुल्क लावले असते, निर्यातीवर काही ऍडिशनल टॅक्सेस टाकते, तर होतेच, अगोदरपासूनच होते, पण सरसकट निर्यात बंद केली. 60 रुपयांचा कांदा एका रात्रीत तुम्ही 12 रुपयांवर आणून ठेवला. वा रे मोदी सरकार, तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. एका रात्रीत 12 रुपयांवर आणून ठेवला. ज्या शेतकऱ्यांचा कांदा कंटेनरमध्ये लोड झाला होता निर्यातीसाठी, तो देखील उतरवला गेला. कंटेनरमध्ये लोड झालेला कांदा शेतकऱ्यांनी त्याच्या पट्ट्या आधीच पेड केल्या होत्या. ते सगळं पेड झालेले शेतकरी, कमीत कमी त्याला त्या पेड केलेला खर्च देखील त्याला मिळालेला नाही. आज जो कांदा व्यापारी आहे, कांदा व्यापारी म्हणण्यापेक्षा कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याची अवस्था तुम्ही जाऊन पहा. आता जवळपास मी ह्या 3 पिकांची तुम्हाला माहिती दिली, तूर, सोयाबीन, कापूस.
ही साधी पिकं आहेत आणि मोठ्या प्रमाणात विदर्भात घेतली जातात. ह्या पिकांना 10 वर्षापूर्वी जो भाव मिळत होता तोच आता आहे. मग तुम्ही मला सांगा 10 वर्षापूर्वीचा खतांचा भाव तोच आहे का? तर नाही, खतांची रक्कम दुपटीने वाढली. दुपटीने वाढली नसेल तर मला सांगायचं, या 10 वर्षात खतांची रक्कम दुपटीने वाढली. मशागत असेल, रोटर असेल, ट्रॅक्टरचे डिझेलचे दर असतील, हे जवळपास 40 ते 50 रुपयांनी वाढले. बरोबर? माझं काही चुकत असेल तर मला समजवावं. कदाचित हे म्हणतील तुम्हाला शेतकऱ्यांचं काय कळतं रे, आमच्याकडे वावर आहे, आमच्याकडे वावर आहे आणि आमच्याकडे पॉवर देखील आहे. विजेचे दर वाढले. बरोबर? वाहतुकीचे खर्च वाढले, मधले एपीएमसीचे दर वाढले, त्या अडत्याची दर वाढले, दलाली वाढली, सगळं वाढलं. तो स्टोरेज असतो ना, साठवणूक, त्या साठवणुकीचे देखील दर वाढले. शेतकऱ्यांवर या सगळ्याचा बोजा आहे आणि भाव मिळतो तेव्हाचाच 10 वर्षापूर्वीचा. काय कमवायचं, काय खायचं, काय पोराबाळांना घालायचं, या गोष्टींचं साधं उत्तर द्या. नाही देऊ शकत तुम्ही. तुम्हाला महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो, ज्या आता बऱ्याच जण वाटलं हे ग्रामीण झालं, शहरात काय फरक पडला. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. जे म्हणतात पंतप्रधान आवास योजनेतून प्रभू श्रीराम लल्लांना घर मिळालं. तुम्ही आधी आपल्या घराविषयी विचार करा. प्रभू श्रीराम समर्थ आहेत स्वतःसाठी. त्यांनी काय मोदींच्या जीवावर बसलेले नाहीयेत ते. बरोबर? ते स्वतःसाठी समर्थ आहेत. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा आमचा जो रेपो रेट वाढला ना, जो शहरांमध्ये ज्यांना 2 लाख मिळणार होते प्रधानमंत्री योजनेचे 2 लाख, पहिलं जर घर असेल तर तुमचं शहरी भागांमध्ये, जसा तुमच्या खात्यावर तो 2 लाखांचा ती अमाऊंट क्रेडिट झाली, तसे तुमचे नेक्स्ट तिमाहीमध्ये तुमचे रेपो रेट बदलले. रेपो रेट समजा 0.1 ने जरी बदलला तर तुमचे जे हप्ते असतात ते हप्ते जवळपास 30 ते 40 हप्त्यांनी, म्हणजे जवळपास 3 ते 4 वर्षांनी तुमचा तो लोन फेडण्याचा जो ड्युरेशन असतो, ती एक मर्यादा असते, ती तुमची पुढे जाते. हे 2 लाख आले, तुमचे 2 वर्ष कमी झाले समजा, आणि दुसऱ्याच महिन्यात ज्यावेळेस तुमचा तो रेपो रेट बदलला, तुमचे हप्ते 4 वर्षांनी वाढले. 2 वर्षांनी कमी झाले, 4 वर्षांनी वाढले. जागेवर आलात की नाही? पण तुम्हाला वाटणार माझ्या खात्यावर 2 लाख क्रेडिट झाले. जय हो मोदी सरकार, जय हो मोदी सरकार. तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांनो, तुम्हाला देखील सांगतो, तुमच्या खात्यावर जे वर्षाला 6,000 क्रेडिट होतात ना, 2,000, 2,000, 3 महिने येतात. आपल्याला वाटतं किती सुंदर काम करतंय, फुकटचे देतंय. कधीही कोणी फुकट देत नसतं. पहा, 2,000 फुकटचे मिळतायत. लक्षात घ्या, तुमचा जो दर होता कापसाला मिळणारा 12,000वरून 6,000वर आणला, म्हणजे 6,000 फरक केला. 6,000 एका क्विंटल मागे तुम्हाला 6,000चा फरक केला आणि वर्षभरात तुम्हाला 6,000 दिले जातात. आता समजा 100 क्विंटल जरी कापूस काढला ना, 100 क्विंटल कापसाला जर त्या दराप्रमाणे महाविकास आघाडीच्या उद्धव साहेबांच्या कापसाच्या दराप्रमाणे तुम्हाला जवळपास 11 ते 12 लाख मिळायला हवे होते, ते आता तुम्हाला मिळणार 6 लाख रुपये. प्रत्येकाच्या वावरात 100 क्विंटल कापूस निघत नाही. मी एक ढोबळमानाने उदाहरण देतोय तुम्हाला. 6 लाख रुपये तुम्हाला आता मिळतात, त्यावेळेस तुम्हाला ते 12 लाख मिळाले असते. उदाहरण देतोय. आता विचार करा, 6 लाखांचा फरक आला. 6 लाखाने तुमच्यावर छाप मारली, घोडे लावले आपल्याला त्यांनी नांगरासकट, आणि तुम्हाला त्या 6 लाखांमधून तुमच्या तोंडावर 6,000च्या कवड्या रेवड्या फेकून मारल्या. आता 5,94,000 कुठे गेले, हा प्रश्न आम्ही विचारणार का? हा स्वतःच्या मनाला एक प्रश्न करा. का हे शेतकरी ते रथ गावांमध्ये येऊनच देत नाहीयेत? का करतायत? मी म्हणालो ना तुम्हाला, तुमच्या भावना जर नितळ असतील तर उभं राज्य, उभं राष्ट्र तुमच्या पाठीशी उभं राहतं. आज तुम्हाला पाठी पाहायची गरज नाही, माझ्या मागे सैन्य किती आहे, माझ्या मागे पाठबळ किती आहे, कोणी माझ्या मागे येत आहे की नाही बोलण्यासाठी. तुम्ही तुमचं कार्य करत राहायचं. जनता स्वतःही जागृत झालेली आहे. गावागावातली जनता जागृत झालेली आहे. आणि तुम्ही म्हणता ही अशी जनता, अशी चिडलेली जनता, ह्यांना ग्रामपंचायती निवडून देते. हे ग्रामपंचायतीचे काय फुगवून सांगायचे त्याकडे सांगतात, काही फरक नाही पडत. पण लक्षात घ्या, हे असं घाणेरडं वातावरण तयार झालंय आणि जनता तुमच्या पाठीशी आहे. या जनतेला कधीही एकटं सोडू नका. ही जनता तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला जो हमी भाव त्या काळात आपण दिला होता, तो आज मिळतोय का? हा साधा प्रश्न आहे. नाही मिळत आहे. या सगळ्या गोष्टी नाही मिळत आहेत. मी अनेक गोष्टींची उदाहरणं घेऊन आलो होतो तुमच्या सर्वांसमोर आज, पण ठीक आहे, तुर्तास इतकी उदाहरणं जी दिली आहेत ती मला पुरेशी वाटतात. गावोगावात होणारा हा विरोध सरकारच्या माथ्यावर लागलेला एक प्रश्नचिन्ह आहे. हा एक कलंक आहे. भारतीय जनता पक्ष बरोबर
एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांचे फोटो काढून स्वतःचे फोटो घालत, म्हणजे मोदींचे फोटो घालत हे रथ पळवत होता. त्यांना वाटलं चला हाच चान्स आहे सबंध महाराष्ट्रावर आपले डंके पिटवायचा. मागे तुम्हाला ते 52 कुळे माईक घेऊन फिरत होते, आठवतंय? अलिबागच्या रस्त्यांवरनं तुम्हाला कोण प्रधानमंत्री म्हणून आवडेल? अचानक काही जण म्हणाले राहुल गांधी. तर राहुल गांधींचं काय असेल ते मला माहित नाही, मी इथे कुणाचा प्रवक्तेगिरी करत नाहीये. पण ज्या वेळेस आपल्या विरोधात एखादं उत्तर आलं, म्हणजे नरेंद्र मोदींच्या ऐवजी राहुल गांधी असं उत्तर आलं, त्यावेळेस मात्र यांनी पळ काढला तिकडनं. आणि त्यानंतर विचारतात का, कशासाठी पाहिजे, काय केलं, कशासाठी राहुल गांधीच. लोकांच्या मनात जे उत्तर आहे ते तुम्ही बदलू शकत नाही. कशासाठी फिरताय हे सगळं, कशासाठी स्वतःचा अपमान करत फिरताय? बंद करा ते रथ. लोक म्हणतायत भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी किंवा मोदी सरकारच्या ऐवजी भारत सरकार टाका, तरीही नाही करणार. याला म्हणतात हुकुमशाही. असो, लोकांचे हे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांमध्ये शिवसेना त्यांच्या सोबत आहे. ज्यावेळेस शिवशाहीचं सरकार पुन्हा येईल त्यावेळेस मात्र हेच दर अशाच प्रकारे मिळाले पाहिजेत, यासाठी आम्ही आणि तुम्ही सर्व प्रयत्नशील असणार आणि ते दर मिळणार म्हणजे मिळणार. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. आणि शिंदेंनी आणि अजित पवारनी ओळखून घ्यावं तुम्हाला कसा इथे, तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांसकट, तुमच्या त्या गटातटासकट तुम्हाला कसे घोडे लावले जात आहेत ना, पहा इथे. तुम्हाला बाजूला ठेवून हे स्वतःच्या जाहिराती करण्याचे कसे प्रयत्न केले जात आहेत. जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांना.